तर तेवढ्याच दुप्पट ताकदीचे आयोजक दामणी संघ आपल्याला पाहायला मिळतो. नेहमीच पनवेल विभाग म्हटला तर पनवेल विभागामध्ये चांगले आयोजन आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठी मोठी बक्षीस, दिग्गज बक्षीस नेहमीच पाहायला मिळतात. भरत आणि सुरेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप होता, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल निर्धाव चेंडूची सांगता. रोहिदास हा गोलंदाज आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी रोहिदासच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या मॅच म्हणजे फलंदाजी सुद्धा चांगली पाहायला मिळाली. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा महत्वाचा घटक म्हणजे रोहिदासची फलंदाजी पाहायला मिळाली होती. फटका चांगला आहे बॅटच्या रडार मध्ये, इनटू द स्लॉट आणि आउट ऑफ द प्लॉट. बिग षटकार. षटकार आलाय या ठिकाणी. 3 ओव्हरचा सामना आहे. 3 ओव्हर मध्ये 30 ते 35 धावा सन्मानजनक स्कोर उभारावा लागेल. या ठिकाणी चुकीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, अरे चेंडू खाली येतोय, चेंडूला अडवलं. या ठिकाणी चेंडूला उचलून फेक करेपर्यंत या मिळतील 2 धावा. 8 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी रोहिदास हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेट विश्वातील सर्वाधिक सेफ चेंडू म्हटला जातं, तो चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर ओव्हर पिच हा ही चेंडू चांगला आहे, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. 1 धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट केली जाईल. शॉर्ट पिच चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि या 2 धावेच्या मदतीने आपलं पुढे सरकेल आपलं का धाव संख्या. शॉर्ट टाइम क्रिकेट आहे आणि शॉर्ट टाइम क्रिकेट मध्ये कमी चेंडू मागे जास्त धावा बनवाव्या लागतात आणि तेच कार्य करत असताना अद्याप 3 चेंडू मागे 10 धावा आल्या गेल्यात, 1 निर्धाव चेंडू आला गेलाय. हाही चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, गतीमध्ये व्हेरिएशन करत असताना. पहिला चेंडू यॉर्कर, दुसरा चेंडू ओव्हर पिच, तिसरा चेंडू मात्र गुडलेन स्पॉटचा होता. चौथा चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो शॉर्ट पिच चेंडू आणि हा चेंडू मात्र तेज तरार. हाही फटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. जवळपास क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करून चेंडू जाईल. पण बाउन्स ओव्हर दी रोप. रन्स मिळतील 4 आणि 14 धावा. 1 ओव्हर समाप्तीनंतर 14 धावा. हा चेंडू इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. हरेश आहे, डायरेक्ट हिट दिला जाईल. लेग बिफोरची विकेट आहे का? फलंदाज बाद. पंच विकेट रनआउटची आहे का लेग बिफोरची? लेग बिफोरची. बघा दोन्ही संघांसाठी DRS आहे, आपण यूज करू शकता. चौदा धावा झाल्या गेल्यात. मी तर म्हणेन ज्या धावगतीची गरज आहे त्या धावा आल्या गेल्यात, परंतु या ओव्हरला बनवावं लागेल. इथून धावा थांबवाव्या लागतील नांदकुळा जांभूळवाडी संघाला, परंतु धावा इथे मात्र बनवाव्या लागतील.
यस यस अंपायर रिव्ह्यू लेग बिफोर साठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. हाईट फॅक्टर जास्ती आहे पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी तुमचे दोन्ही प्रतिनिधी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी 12th मॅन दाबा किती एकच ना. यस लेग बायज एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. धावा बनवाव्या लागतील ते दामनी संघाला. फटका चांगला आहे और भी चेंडू टक कसा आवाज आला गेलाय. मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला गेलाय. जसा चेंडू रिलीज केला त्याच्या दुप्पट वेगाने फेकून दिलाय. समालोचन कक्षाला सलामी देत असताना बेगीत षटकार. एक 20 धावा फलकावर. हाय फटका चांगला आहे परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी आपण पाहतोय. सागर आहे त्या ठिकाणी फलंदाज होईल बाद. परत बॅक टू डग आउट. हा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथे मात्र चांगला आहे. त्या ठिकाणी हलक्या हाताने टॅप केले जाते. चेंडूला एक धाव कंप्लीट केली जाते. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग डीप लॉंग स्टॉपला आणि इथून या 2 धावा लेग बायज 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी 23 धावा ऑन बोर्ड. या ओव्हर मध्ये चांगली धावगती आपल्याला पाहायला मिळाली. या ओव्हर मध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या गेल्या. दीपक का गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला इनफिल्डच्या बरड ओव्हर कव्हरचा चेंडू उडवलाय. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट केली जाते. नाना खंडवी एक डीजे मास्टर आहेत. नक्कीच त्यांच्या माध्यमातून सातत्याने पनवेल विभागामध्ये चांगला खेळ आणि चांगली डीजे मास्टरिंग पाहायला मिळते. एक नामवंत खेळाडू आहे. चांगली फटकेबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या गेल्या. डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा वापर केला जातोय.
आणि मध्ये 14 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा. या ओव्हरमध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा बनवणं खूप गरजेचं आहे. फटका चांगला आहे, ओव्हरपिच चेंडू होता, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय, जवळपास क्षेत्ररक्षक कोणीच नव्हतं, परंतु दूरचा प्रवास करून चेंडूवर येणं, चेंडूला उचलून करेपर्यंत चेंडूला थर्ड अटेम्प्ट मध्ये कॅप दर केला आणि फलंदाज बाद. ना बॅक टू पवेलियन. पंचवीस धावा बनल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये 2 धावा आल्या गेल्या. 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू एखादा मोठा पटका येणं गरजेचं आहे. हा चेंडू लोअर फुलटॉस होता. निर्धाव चेंडूची सांगता. एक चिकी सिंगल आणि 26 धावा दाखल. शेवटचा चेंडू शिल्लक बघा. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 9 धावा. या ओव्हरमध्ये 3 धावा आल्या गेल्यात, एक विकेट आणि 5 चेंडू फेकले गेलेत. म्हणजेच विचार केला तर अद्याप 11 चेंडू आणि फक्त 12 धावा आल्या गेल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक. हा चेंडू पायावर आदळला गेला. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव घेतली जाईल का, हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे घडलंय काय, 2 धावा आल्या गेल्यात आणि या 3 धावा लेग बायच्या या 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकोणतीस धावा आणि येणारे चेंडू 18 आणि लागणारी धावसंख्या 30 धावा. जसा सामना बोनोली बनावा नातकळ जांभूलवाडी झाला होता, तसा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आमचे स्कोरर रामदास जुगरे खूप एन्जॉय करत असताना या मोमेंटला इकडून तिकडं तिकडून इकडं, याला गड त्याला गड, त्याला गड याला गड. चला फलंदाज जायचं हरेश, उशीर नका करू, मैदानात झाला घेतच. 4:30 वाजलेत, अर्धा तास आहे आपल्याकडे, त्यानंतर लाईट जाईल.
18 चेंडू आणि 30 धावा. सेम टार्गेट आहे नातकुळ जांभूळवाडी संघापुढे. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. बॅटच्या इनसाइड एजला चेंडू लागून एष्ट्यांवर आदळला आणि फलंदाज बाद. हा चेंडू चांगला आहे, पटकाही तेवढा चांगला आहे, परंतु त्या पटकासाठी शतरक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. रनआउटची संधी, ते फलंदाज डेंजर झोनला आणि फलंदाज बाद. महत्वाची विकेट या ठिकाणी मात्र गमावली गेली. हा चेंडू चांगला आहे. स्टंपच्या मागे थोड्याची चुका आपल्याला पाहायला मिळतात. चंदरच्या माध्यमातून थोडीशी चूक आपल्याला पाहायला मिळाली. त्याचं रूपांतर दोन धावेमध्ये, एक धावेमध्ये करत असताना धावफलकावर धावफलक आपल्याला पाहायला मिळते. डबल 2 म्हणजे 2 विकेट 2 धावा. आई चेंडू इथे मात्र फलंदाज बाद. आई चेंडू चांगला आहे. वॉट बॉल. लास्ट वन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. आई चेंडू चांगला आहे. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवला जातोय. ओव्हर समाप्तीचा इशारा. फक्त आणि फक्त 2 धावा.
पहिला चेंडू फटका फसला आहे. स्वतःच्या पॉलिथ्रोनमध्ये चेंडूला जज केलं जात आहे. नाना येतोय चेंडू खाली आणि फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक या ठिकाणी लागत असताना ती 14 बॅट्समन सागरच्या स्वरूपात नादगुळा जांभूळवाडी या संघाला. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि टिपला जातोय झेल. फलंदाज बाद. अजून एक विकेट. 5वी विकेट येत असताना धावफलकावर धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 या धावसंख्येवर 5वा विकेट. आई चेंडू इथे मात्र चांगला आहे. तेवढ्याच ताकदीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव धोक्याची घंटा इथे मात्र वाजली असती परंतु लगभग थ्रो कॅदर करता आला नाहीये नानाला. पण पाहतोय नानाला या ठिकाणी 5 धावसंख्या अद्याप धावफलकावर लागले गेलेत. अजूनही दिल्लीतून गल्लीतून दिल्लीपर्यंत जायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय हवाई सफर करावा लागेल. फ्लाईटनं जावं लागेल लवकर जायचं असेल तर. म्हणण्याचं वक्तव्य एवढंच की इथून मात्र जिंकण्याचा सामना जिंकायचा असेल तर इथून मात्र मोठे फटके खेळून काढणं खूप गरजेचं आहे. 5 धावा धावफलकावर 7 चेंडू आणि वॉड बॉलिंग परफॉर्मन्स. नाना तेज तरार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. क्लीन बोल्ड यू मीन्स आय विल डेफिनेटली ही बॅट अँड पॅडच्या मधनं दांड्या बरखास्त केल्या जात आहेत. त्या ठिकाणी फलंदाज बाद. मोहन बॅक टू ठगाव. येणारे चेंडू असतील 6. लागणारी धावसंख्या 25. काय एफर्ट दाखवलं जातं या ठिकाणी धामणी संघाच्या माध्यमातून. यंदाच्या अंगामध्ये धामणी संघ सुद्धा एक चांगलं क्रिकेट खेळतोय. वर्णी या ठिकाणी चॅम्पियन झाला होता नाईट रजनीच्या शृंखलेमध्ये. हा फटका इथे मात्र फसला जातोय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतील आणि टिपला जातोय झेल. एकही चुकी क्षेत्ररक्षण करत असताना दाखवली नाहीये परंतु बऱ्याचशा चुका त्या ठिकाणी दाखवल्या होत्या जांभूळवाडी या संघाने. फलंदाज बाद. अजून एक फलंदाज योगेश बॅक टू द गाव.
हाय चेंडू चांगला आहे, हलक्याच्या त्याने टॅप केलं जात आहे. 4 चेंडू 24 ची गरज आहे. आता 3 चेंडू आणि 23. येणारे 2 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल विचार केला तर 8 ही धावसंख्या लागली गेले. 7 विकेट या ठिकाणी मात्र सॅक्रिफाईस कराव्या लागल्यात जांभूळवाडी या संघाला. हाय चेंडू इथे मात्र चांगला आहे. सुरेशचा आपल्याला पाहायला मिळतोय. गतीमध्ये व्हेरिएशन करत असताना ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. तब्बल विचार केला तर हाय चेंडू इथे मात्र चांगला आहे.